श्री नवनाथ कथासार अध्याय 14 गोपीचंदाची कथा। या अध्यायाचे नित्यवाचन केले असता तुरुंगातील व्यक्तीची निर्दोष म्हणून मुक्तता होईल। अध्यायाला सुरुवात होते। जालिंदर नाथाने मैनावतीला मंत्रोपदेश केला, त्यामुळे ती परमेश्वराशी एकरूप झाली। परंतु आपल्या पतीची स्मशानात जी गत झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद याचीही होणार या विचाराने तिला फार दुःख झाले। चांगल्या घराला आग लागावी किंवा लाकडाला अग्नी लागावा, तसा माझा मुलगा वाया जाईल म्हणून त्याला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी पुष्कळ दिवस ती संधी पाहत होती। माघ महिन्यात एक दिवस मैनावती महालाच्या गच्चीवर ऊन घेत बसली होती। त्यावेळी गोपीचंद राजा खालच्या रत्नखचित चंदनाच्या चौरंगावर विलासात स्नान करण्याच्या बेतात होता। पारिचारिका गरम पाणी आणून देत होत्या। राजसेवकांचा भोवती गराडा होता। यावेळी वर मैनावतीला गोपीचंदाचे हे सुंदर शरीर नष्ट होणे म्हणून फार वाईट वाटत होते। तिला इतके दुःख झाले की तिला रडूच आले। तिचे ते गरम अश्रू नेमके राजाच्या अंगावर पडले, तेव्हा गरम पाणी कुठून पडले म्हणून राजा पाहू लागला। मग त्याला गच्चीवर आई रडत असल्याचे दिसले। राजा तसाच आईजवळ गेला आणि तिच्या पाया पडून तो म्हणाला, आई, तुला रडायला काय झाले ते कृपा करून मला सांग। तुला कोणी छळले का ते सांग, लगेच मी त्याचा बंदोबस्त करतो। माझा कोप कोणीही सहन करणार नाही। जर मी तुझे दुःख निवारण करू शकलो नाही तर माझा धिक्कार असो। तुला समाधान लाभण्यासाठी मी काहीही करेन। ते करताना देह गमवावा लागला तरी हरकत नाही। तू काही काळजी करू नको। मुलाचे हे बोलणे ऐकून मैनावती म्हणाली, प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असताना मला गांजणारा असा कोण आहे? परंतु माझे दुःख निराळेच आहे। तुझे वडील तुझ्यासारखेच स्वरूपवान होते, पण काळाचे पाश पडताच त्यांचा देह क्षणात भस्म झाला। आता तुझीही अशीच गत होणार म्हणून मला फार वाईट वाटत आहे। शरीराची व्यर्थ माती होऊ न देता नरदेहाचे सार्थक करण्याची युक्ती काढावी असे मला वाटते। आपले हित होईल तितके करून घ्यावे। अरे गोपीचंदा, या क्षणभंगूर ऐश्वर्यात न बोलता देहाचे सार्थक करून घे आणि अमर हो। आईच्या मनातील हे दुःख ऐकल्यावर राजा तिला म्हणाला, आई, तुझे म्हणणे खरे आहे, पण आता असा गुरु कोठे मिळणार? तो अमर असला पाहिजे, तरच तो मला दिव्यवाणी सांगेल। मुलाचा हा प्रश्न ऐकून मैनावती म्हणाली, बाळा, जालिंदरनाथ हा त्या योग्यतेचा आहे। सध्या तो आपल्या गावात आला आहे। तू त्याला शरण जा आणि ह्या नाशवंत ऐश्वर्याचा लोभ सोडून त्याच्याकडून आपले शरीर अमर करून घे। हे ऐकून गोपीचंद म्हणाला, पण मला माझी बायका, मुले, आप्त, सोयरे, सुखसंपत्ती, राजवैभव सर्वांना सोडून द्यावे लागेल आणि आज हे शक्य नाही तर मला आणखी 12 वर्ष सर्व वैभव भोगू दे। मग मी गुरुस शरण जाऊन योग मार्गाचा स्वीकार करीन व उत्पादनपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती मिळवेल। यावर मैनावती म्हणाली, मला या देहाचा एक क्षणभर सुद्धा भरवसा नाही आणि तू तर 12 वर्षाची गोष्ट बोलतोस। अरे, 12 वर्ष कोणी पाहिली आहेत? चित्त, वित्त आणि जीवित हे आश्वस्त आहे। कोणत्या वेळेस काय प्रसंग ओढावेल त्याचा काय नेम? मैनावतीचा हा उपदेश गोपीचंदाची राणी लुमावती लपून ऐकत होती। ते सर्व ऐकून तिला अतिशय दुःख झाले। ती मनात विचार करू लागली, ही आई नव्हे, वैरीणच आहे। वैभव उपभोगायचे सोडून ही ह्याला जोगी व्हायला सांगत आहे। आता याला काय उपाय करावा हा विचार तिच्या मनात येऊन ती आपल्या सदनात गेली। मैनावतीचा उपदेश ऐकून गोपीचंद म्हणाला, मातोश्री, जर तुमची अशी इच्छा आहे तर मीही तुमच्या मर्जीविरुद्ध वागत नाही, पण जालिंदरनाथाचा प्रताप कसा आहे तो मी माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि त्याच्यापासून माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मग मी माझे सर्वस्व त्याला देईन। अंतपुरात राणी लुमावती निराळेच प्रयत्न करू लागली। तिने आपल्या सर्व सवतींना बोलवले, त्यांचा आदर सत्कार केला व त्यांना ती म्हणाली, सासूबाईंच्या मनात विपरीत करणी आली आहे। जालिंदर नावाचा कोणी एक ढोंगी गावात आला आहे। त्याचा अनुग्रह देऊन राजाचा जोगी बनवण्याची त्यांची इच्छा आहे। त्यांचे बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानांनी ऐकले आहे। राजाचेही मन वळले आहे। खांब कोसळला की घरही कोसळते। राजाला या विचारापासून परावृत्त करण्याची युक्ती तुम्ही शोधा। लुमावतीने सवतींच्या मनात
अशा तऱ्हेने संशय भरून त्यांची मने दूषित केली. परंतु चांगली युक्ती कुणालाच सुचेना. त्या सर्वजणी नुसत्या काळजीत पडून रडू लागल्या. ते पाहून लुमावती म्हणाली, मैनावतीवर आपण कुंभाड घेतल्याशिवाय या पेचातून सुटका होणे शक्य नाही. आपण राजाला असे सांगू की जालिंदर नावाचा कोणी बैरागी गावात आला आहे. मैनावतीला कामविकार सहन होत नसल्याने ती त्याच्याकडे जाते. तसेच राजाला बैरागी बनवून तीर्थयात्रेस पाठवावे आणि जालिंदरास राज्यावर बसून निर्धास्तपणे जालिंदर नाथाबरोबर विषयविलासाचा उपयोग घ्यावा असा त्यांचा हेतू आहे. असे आपण सांगितले की साहजिकच राजाचा कोप वाढेल आणि तो जालिंदर नाथाचा नाश करील. दुसरे दिवशी राजा दिवसभर राज्यकारभार पाहून रात्री लुमावतीकडे गेला. तेव्हा तिने त्याला कानकासनावर बसविले व गोड गोड बोलून वश करून घेतले. मग हात जोडून ती म्हणाली, माझ्या कानी एक वार्ता आली आहे, पण ती तुम्हाला सांगायला मला भीती वाटते आणि न बोलता ती तशीच ठेवली तर महाअनर्थ घडेल असे वाटते. अशा तऱ्हेने दोन्ही बाजूंनी मी पेचात सापडले आहे. यावर राजा तिला म्हणाला, तू मनात काहीही न ठेवता निर्भयपणे सर्व मला सांग. मग तिने त्यांच्याकडून अभय वचन घेतले व नंतर सर्व गोष्ट त्याला समजावून सांगितली. आणि ती म्हणाली, आता आपण बारकाईने विचार करून जे बरे वाईट असेल ते करा. लुमावतीने सांगितलेली सर्व हकीकत राजाला खरी वाटली व तो रागाने लाल झाला. त्याने ताबडतोब प्रधानास सांगून दुसऱ्याच रात्री जालिंदरास आणवले व एक मोठा खड्डा बनवून त्यात त्याला पुरले. नंतर त्यावर घोड्याची लीद टाकून खड्डा बुजवून टाकला. राजाने हे काम गुप्तपणे उरकले आणि ही गोष्ट बाहेर फोडायची नाही म्हणून सर्वांना ताकीद दिली. राजा प्राण घेईल या भीतीने ही गोष्ट कोणीही उघड केली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास हे काम उरकल्याने कोणालाही समजले नाही. सकाळी जालिंदर कोठे दुसरीकडे निघून गेल्याचे गावभर पसरले. तो बैरागी असल्याने लोक त्याच्याविषयी अनेक तर्क करू लागले. गुरु निघून गेल्याची बातमी परिचारिकांनी मैनावतीस सांगितली. तेव्हा तिला फार दुःख झाले. पुत्राला अमर करून घेण्याचा बेत तसाच राहून गेला. त्यामुळे मैनावती फार दुःखी झाली. जालिंदरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्थ राहिला. आकाशास्त्र सभोवती असल्याने लीद वरच्यावर राहून गेली. त्यामुळे खड्ड्यातही तो अगदी सुरक्षित राहिला. श्री नवनाथ कथासार अध्याय 14 समाप्त होत आहे.